किती धावा मला वाटतं गचा असं क्षेत्ररक्षण आणि हा सुद्धा चेंडू सीमारेषे पार चौकार. धाव संख्या झाली ती 13. तीन चेंडू 13 धावा. पुढील चेंडू उसळा मारलेला चेंडू एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धाव संख्येवर धाव संख्या 1 ने वाढले. धाव संख्या झाली ती 14. 4 चेंडू 14 धावा. पहिलं षटक मार्गस्थ डाकणे संघाचा दिनेश. आता मात्र स्ट्राईकला येतो ज्ञानेश्वर. मार करेल तो दिनेश. सामना करेल तो ज्ञानेश्वर. उत्कृष्ट मारलेला चेंडू बघूया किती धावा. एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकलं नाही ज्ञानेश्वरला. धाव संख्येत भर. धाव संख्या 1 ने वाढले. धाव संख्या झाली ती 15. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू दिनेशचा. स्ट्राईकला येतो अनिकेत. षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर शिवगर्जना संघाची धाव संख्या झाली ती 15. बिनबाद 15. दोन्ही संघ खूपच बलाढ्य. ढाकणे व शिवगर्जना कसारा दोन्ही संघ नावाजलेले. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आले तो ढाकणे संघाकडून किशोर. मारा करेल तो किशोर. सामना करेल तो शिवगर्जना संघाचा ज्ञानेश्वर. बघूया कसा समाचार घेतो. निर्धाव चेंडू. चेंडू काहीसा समजला नाही. फलंदाजाला फलंदाज बीट. धाव संख्या जागच्या जागी. धाव संख्या झाली ती 15. पुढील चेंडू पुन्हा एकदा ज्ञानेश्वर. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. दोन चेंडू 16 धावा. आता मात्र स्ट्राईकला येतो अनिकेत. उत्कृष्ट मारलेला चेंडू. उचवा क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव घेण्यापासून मात्र कोणी रोखू शकले नाही. धाव संख्येत भर. धाव संख्या 1 ने वाढले. धाव संख्या झाली ती 17. 3 चेंडू 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर किशोर याचा. ढाकणे संघाचा किशोर. पुढील चेंडू किशोरचा ज्ञानेश्वर साठी. पुन्हा एकदा चेंडू जातो एक धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. स्वयंसेवक चेंडू आणायचा आहे. कसारा क्रिकेट असोसिएशनचे स्वयंसेवक चेंडू आणायचे आहे. दोन चेंडू शिल्लक. नवीन देऊ. चेंडू जातोय बीएसएनएल. षटकार.
या षटकाराने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 24. शेवटचा चेंडू, उत्कृष्ट हटवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. एक धाव पूर्ण आणि मला वाटतं एकाच धावावरती समाधान मानावं लागलं ते अनिकेत याला. धावसंख्या होती ती 25. 2 षटकाच्या समाप्तीनंतर शिवगर्जना संघाची धावसंख्या झाली ती 25. बिनबाद 25. खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत शिवगर्जना संघाचे 2 धडाडीचे फलंदाज अनिकेत आणि ज्ञानेश्वर. वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन आला तो ढाकणे संघाकडून दिनेश. मार करेल तो दिनेश, सामना करेल तो शिवगर्जना संघाचा अनिकेत. उत्कृष्ट मारलेला, खूपच उंचावरून मारलेला चेंडू. बघूया झेल होतो की नाही. झेल सुटलेला आहे. या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषेपार. चौकार. 4 धावेसाठी डीजे. पुढील चेंडू दिनेशचा. उत्कृष्ट टोलला पुन्हा एकदा चेंडू. मला वाटतं पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषेपार. चौकार. धन्यवाद डीजे. खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय अनिकेत शिवगर्जना संघाचा. धावसंख्या झाली ती 33. 2 चेंडू 33 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती. पुढील चेंडू दिनेशचा अनिकेत साठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा मारलेला चेंडू. बघूया चेंडूवरती झेल होतो की नाही. आणि झेल झालेला आहे आणि मला वाटतं अनिकेत हा बाद झाला. वैयक्तिक 25 धावांवरती बाद झाला तो शिवगर्जना संघाचा अनिकेत. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो पारस. शिवगर्जना संघाचा पारस. आता मात्र मार करेल तो दिनेश, सामना करेल तो ज्ञानेश्वर. पुढील चेंडू उसको मारण्याचा प्रयत्न. बघा किती धावा. एक धाव. बॅटकट. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 34. पुढील चेंडू दिनेशचा. पारस साठी उत्कृष्ट मारलेला चेंडू पारस याने. बघूया किती धावा. 1 धाव. आणि मला वाटतं एकाच धावावरती समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 35. आता मात्र शेवटचा चेंडू. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आला तो दिनेश ढाकणे संघाकडून. पंच वाईट चेंडू. पंचांचा इशारा वाईट. अवांतराशी 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 36. 36. शेवटचा चेंडू दिनेशचा. निर्धाव चेंडू. षटक संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शिवगर्जना संघाची धावसंख्या झाली ती 36.
डिंग्स ब्रेक. आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा. सुशांत पवार मोबाईल पडला आपला. ज्ञानेश्वर जाधव यांनी घेतलेला आहे, त्यांच्याकडून घेऊन जायचं आहे. कसरत प्रथमच विवेकादित्य एंटरप्राइजेस. आमच्या इथे खेळाडूंसाठी खेळाचे सर्व साहित्य उपलब्ध. बॅट, चेंडू, स्टंप, हँड ग्लोव्ज. ढाकणे संघाचा 12वा खेळाडू सुनील. वैयक्तिक पहिलं व सांघिक चौथं षटक घेऊन आला तो सुनील. पहिला चेंडू टाकला. पंच किती रन? 2 धावा. ओके. धाव संख्येत 2 ने वाढले. धन्यवाद डीजे. धाव संख्येत 4 ने वाढते. धाव संख्या होती ती 42. 42. सुनीलजी काजळे यांच्या या ठिकाणी आगमन झाले. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. उत्कृष्ट टाकलेला निर्धाव चेंडू. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या झाली ती 42. 42. सुनील खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू पारसाठी उत्कृष्ट मारलेला चेंडू पारस याने. बघूया किती धावा. गचा असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण. चेंडू फेकता फेकता क्षेत्ररक्षक पडला. फर्स्ट एड. 12 खेळाडू जा खेळ.
4 चेंडू 2 चेंडू शिल्लक, चौथं षटक प्रगतीपथावरती. पुढील चेंडू उत्कृष्ट मारलेला चेंडू बघूया किती धाव, 1 धाव पूर्ण. आणि मला वाटतं एकाच धावावरती समाधान मानावं लागेल ते पारस याला. धाव संख्येत भर, धाव संख्या 1 ने वाढले, धाव संख्या झाली ती 45. आता मात्र सुनीलच्या षटकातील शेवटचा चेंडू मारा घालतो सुनील, सामना घालतो ज्ञानेश्वर. हटवलेला चेंडू बघूया किती धावा मिळतात या ठिकाणी. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी मला वाटतं. आणि या ठिकाणी दुसरीही धाव पूर्ण झालेली आहे. खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्येत भर, धाव संख्या 2 ने वाढले, धाव संख्या झाली ती 47. संदेश पंच धावा, 1 धाव. आणि इकडे नाव विचारत होतो. गोलंदाज संदेश. पुढील चेंडू संदेशचा ज्ञानेश्वर साठी. उत्कृष्ट टाकलेला चेंडू, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धाव संख्येत भर, धाव संख्या 1 ने वाढले, धाव संख्या झाली ती 49. 2 चेंडू 49 धावा. पुढील चेंडू संदेशचा. उत्कृष्ट चेंडू, पारस याने खूपच उंचावरून मारलेला चेंडू. बघूया जेल होतो की नाही. जेल सुटलेला आहे. या ठिकाणी किती धावा, या ठिकाणी 2 धावा पूर्ण, धाव संख्येत भर, धाव संख्या 2 ने वाढले, धाव संख्या झाली ती 51. अजूनही 3 चेंडू शिल्लक. खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत ते शिवगजाना संघाचे फलंदाज पारस आणि ज्ञानेश्वर. उत्कृष्ट मारलेला पुन्हा एकदा चेंडू बघूया किती धावा. 2 धावा पूर्ण या ठिकाणी. 2 धावा आणि 2 धावावरती समाधान. धाव संख्येत भर, धाव संख्या 2 ने वाढले, धाव संख्या झाली ती 53. षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वं षटक प्रगतीपथावरती. संदेशाचं उत्कृष्ट मारलेला चेंडू बघूया जेल होतो की नाही. जेल झाला नाही. बघूया किती धावा. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी मला वाटतं. 2 धावा पूर्ण, एकूण 3 धावा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू, बाईच्या रूपात 1 धाव. धाव संख्येत भर, धाव संख्येत 3 ने वाढले. साखरे धाव संख्या झाली ती 56. 56. आता मात्र शेवटचा चेंडू. उत्कृष्ट मारलेला पुन्हा एकदा चेंडू बघूया किती धावांसाठी. 1 धाव पूर्ण या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न म्हणजे तिसऱ्या धावेवरती ज्ञानेश्वर बाद झाला. 2 धावा, तिसऱ्या धावेवरती बाद.
धाव संख्या झाली ती 58. DJ Karan. फलंदाज पंच जरा गाय करायची आहे सामन्याला आणि प्रत्येक संघाने सहकार्य करायचंय. लवकरात लवकर मॅची संपवायची आहेत. आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो शिवगर्जना संघाचा अनिकेत नावाजलेला गोलंदाज. ऑलराऊंडर फिल्डर येतो. पहिला चेंडू अनिकेतचा. स्ट्राईकला येतो किशोर. मारलेला चेंडू चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावेसाठी चौकार डीजे. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. धाव संख्या झाली 8. 2 चेंडू 8 धावा. पुढील चेंडू अनिकेतचा. टाकलेला चेंडू बघा किती धावा. एकही धाव नाही. चेंडू सर्कल मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाला काही धाव घेऊन दिली नाही. पुढील चेंडू उत्कृष्टाचा चेंडू निर्धाव चेंडू. धाव संख्या जागच्या जागी. धाव संख्या झाली ती
8. चेंडू झाले 4. 4 चेंडू 8 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं निर्धाव चेंडू. लगातार 3 चेंडू निर्धाव टाकलेत अनिकेत याने. पुढील चेंडू वाईट चेंडू खराब चेंडू अवंतराशी 1 धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या 1 ने वाढले. धाव संख्या झाली 9. पुन्हा एकदा वाईट चेंडू दिशाहीन गोलंदाजी. गोलंदाज काहीसा भरकटताना धाव संख्येत भर. धाव संख्या 1 ने वाढले. धाव संख्या झाली ती 10. शिवगर्जना संघ आपला 12वा खेळाडू बोलवायचा अन्यथा 2 रनाची पेनल्टी मागतो समोरचा संघ. षटक संपले. पुन्हा एकदा तुम्हाला सांगण्यात येते आपला 12वा खेळाडू नसल्यामुळे आपल्याला 2 रनाची पेनल्टी देण्यात येत आहे. दिली 2 रनाची पेनल्टी दिल्या गेलेली आहे शिवगर्जना संघाला. त्यांचा 12वा खेळाडू नसल्यामुळे ही ढाकणे संघाने नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आलो शिवगर्जना संघाचा ज्ञानेश्वर. धावसंख्या झाली ती 12. 2 रनाची पेनल्टी पकडून धावसंख्या झाली ती 12 ढाकणे संघाची. उत्कृष्ट मारलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसरा धाव प्रयत्न या ठिकाणी आणि मला वाटतं दुसरीही धाव पूर्ण. दोन धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो शिवगर्जना संघाचा ज्ञानेश्वर पनाना. पुढील चेंडू खूपच उंचावरून मारलेला चेंडू. बघूया झेल होतो की नाही. या ठिकाणी झेल सुटलेला आहे. किती धावा 2 धावा आणि धावसंख्येत होते भर 2 धाव्याने. धावसंख्या होती ती 16. 2 चेंडू 16 धावा. पुढील चेंडू उजवा टाकलेला चेंडू. बघूया किती धावा. 1 धाव आणि मला एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. खूपच असं शतरक्षण केलंय शिवगर्जना संघाच्या विनायकजी डेंगळे यांनी. पुढील चेंडू ज्ञानेश्वरचा नानाचा. किशोरसाठी. निर्धाव चेंडू. मला वाटतं चेंडू काहीसा समजला नाही. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू. बघूया किती धावा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी मला वाटतं दुसरी धाव पूर्ण. 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली ती
19. कसा मारलेला पुढील चेंडू. चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये, धाव काय घेऊ दिली नाही. षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ढाकणे संघाची धावसंख्या झाली ती 19. खर्डी एमसीसी आणि धामणी संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या पुढील होणारा सामना एमसीसी खर्डी वर्सेस धामणी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. धामणी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुढील चेंडू कसा मारलेला चेंडू अनिकेतचा. बघूया किती धावा. एक धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न या ठिकाणी मला वाटतं दोन्ही धावा पूर्ण झाल्या. धावसंख्येत झाले भर. 2 धावेने धावसंख्या होती ती 21. एक चेंडू 21 धावा. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आला तो अनिकेत. पुढील चेंडू मला वाटतं खूपच चांगला असा चेंडू टाकला. निर्धाव चेंडू. चेंडू कायचं समजलं नाही. शिवाला. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या 21. 2 चेंडू 21 धावा. पुढील चेंडू अनिकेतचा. शिवासाठी उत्कृष्ट असा खूपच उंचावून मारले चेंडू. बघूया आता तरी झेल होतो की नाही. या ठिकाणी झेल घेतलेला आहे. खूपच उत्कृष्ट असा झेल घेतला आणि धावसंख्या जागच्या जागीच.
बॅटीची कडा घेऊन धावसंख्येत भर होते. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 30. तीन चेंडू 30 धावा. स्वयंसेवक चेंडू आणायचा आहे. वाईट चेंडू अवंतराशी 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 31. पुढील चेंडू ऋतिकचा. खूपच उंचावरून मारलेला चेंडू. बघूया झेल होतो की नाही. या ठिकाणी झेल घेतलाय तो. आपल्याच गोलंदाजी वाटते ऋतिक. राहुला बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेला तो भानुदास. पुढील चेंडू ऋतिकचा किशोरसाठी. उत्कृष्ट असा खूपच उंचवर मारलेला चेंडू किशोर याने. बघूया झेल होती की नाही. उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो शिवगर्जना संघाच्या क्षेत्ररक्षकाने. किशोराबाद. धन्यवाद टीजे. पुढील चेंडू घुसा टाकले चेंडू. बघूया पुन्हा एकदा. आणि ठिकाणी झेल सुटला. बघूया किती धाव पंच. 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 32. चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. बरोबर ना. 27. 6 चेंडू 27 धावा. डाकण्या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. किरण पुढील गोलंदाज किरण. उद्घाट टाकलेला चेंडू. बघूया या ठिकाणी झेल होतो की नाही. झेल सुटलेला आहे. पण 1च धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 33. 1 चेंडू 33 धावा. पुढील चेंडू घुसा टाकलेला चेंडू. बघूया किती धाव मिळतात. आणि या ठिकाणी 1च धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 34. पुढील चेंडू किरणचा. उत्कृष्ट टाकलेला चेंडू. चेंडू जातोय
डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी धावसंख्येवर धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 35. 3 चेंडू 35 धावा. पुढील चेंडू उत्कुशा टाकलेला चेंडू. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तुझे डोंगर मला वाटतं फलंदाज बाद. पाय फुललंय गो नागूचा पाय फुललंय गो सीतापाकाचे मैनन ग